आज मानवची अचानक मीटिंग ठरली होती गोव्याला, म्हणून त्याला अर्जंट मिस्टर शर्माला भेटायला जावं लागणार होतं. पण प्रॉब्लेम हा होता की फक्त त्याला एकट्यालाच जाता येणार होतं गोव्याला, कारण वेळेवर फ्लाईटची एक्स्ट्रा तिकीट न मिळाल्यामुळे त्याला एकट्यालाच जावं लागणार होतं. तन्वीने मग मिस्टर शर्मासोबत फोनवर बोलून मीटिंग कशाबाबत होणार आहे याबद्दल चर्चा केली आणि लगेच मीटिंगचे पॉईंट्स काढून प्रेझेंटेशन तयार केलं, जे की मानवच तिकडे गेल्यावर प्रेझेंटेशन करणार होता. गोव्याच्या ऑफिससाठी अचानक क्लायंट आल्यामुळे आणि त्यांच्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे मानवला अचानक मीटिंगसाठी बोलावण्यात आले होते. ते क्लायंट मिस्टर शर्माच्या मुलीच्या म्हणजेच रियाच्या ओळखीने ते आले होते. मिस्टर शर्मांना ही चांगली संधी दिसत होती या बिझनेसला परदेशात नेण्याची, म्हणून त्यांच्याशी अचानक मीटिंग फिक्स झाली होती. आजचा तन्वीचा दिवस प्रेझेंटेशन तयार करण्यात आणि मानवला मीटिंगचे पॉईंट समजावून सांगण्यात गेला होता. तन्वीने अगदी झटपट आणि व्यवस्थित प्रेझेंटेशन तयार करून त्यांच्यापुढे दिलं. तिने मानवला सर्व व्यवस्थित समजावून सांगितलं. खरं तर मानवला मनापासून वाटत होतं की तन्वीने त्याच्यासोबत यावं गोव्याला, पण त्याचा नाईलाज होता. त्याला लवकरच पोहोचायचे असल्यामुळे आणि तिकीटही ना मिळाल्यामुळे तिला सोबत नेता येणार नव्हते. तन्वीचे देखील मन तयार नव्हते त्याला पाठवायला, पण काम जास्त महत्त्वाचे होते त्याच्यासाठी. माहीत नाही का, पण तिला आज करमत नव्हते आणि जोपर्यंत हा राजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नव्हता तोपर्यंत मन कशातच लागणार नव्हतं. त्याची गोव्याला जाण्याची सर्व तयारी झाली होती. तन्वी त्याला एअरपोर्टवर सोडायला जाणार होती. जाण्याआधी मानवने तिला जवळ घेतले. जाऊ मग मी, मानवने विचारले. लवकर येशील ना, मी वाट पाहते. तन्वीच्या डोळ्यात पाणी होते. अगं रडतेस काय अशी? मी उद्या लगेच परत येणार आहे. आजचा आणि उद्याचा दिवस कसा जाईल कळणार सुद्धा नाही, मानव तिला समजावत म्हणाला. तसं त्याचं पण मन होत नव्हते तिला सोडून जायचं. ओके, काळजी घे आणि मला फोन करत राहा. न जाणे का आज करमणार नाही मला, त्यात तू पण नाही तर अजूनच भकास वाटेल मला. तन्वी त्याच्या मिठीत शिरली. हो, तू काळजी करू नको, मी तुला प्रत्येक तासाला फोन करेल, ठीक आहे ना. मानवने त्याची मिठी तिच्या भोवती घट्ट केली. तन्वी, चल निघायचं मग. तन्वीने होकारार्थी मान हलवली आणि दोघेही एअरपोर्टवर जाण्यासाठी निघाले. तन्वीने त्याला एअरपोर्टवर सोडले आणि मानवच्या सांगण्यावरून तिला त्याच गाडीने घरी सोडण्यात आले. मानव काही वेळाने गोव्याला पोहोचला. त्याचं पहिलेच हॉटेल रूम बुक असल्यामुळे तो थेट तिथे जाऊन फ्रेश झाला व लगेच मीटिंगच्या तयारीला लागला. खरं तर तन्वी सोबत असली की तो निर्धास्त असायचा, पण आज ती नव्हती तर त्याला अस्वस्थ वाटत होतं. पण मीटिंग तर करणं गरजेचं होतं, म्हणून त्याने सगळे विचार बाजूला सारून मीटिंगसाठी तयारी केली. अवघ्या 1 तासाने मीटिंग असल्यामुळे तो मीटिंगच्या ठिकाणी जायला निघाला. इकडे तन्वी घरी गेली तेव्हा सगळ्या घरात शांतता होती. आई बाबा सोफ्यावर बसले होते, पण ते खूप चिंतित असल्यासारखे वाटत होते. तिचा भाऊ तिथे नव्हता. आज ऑफिसमध्ये जास्त काम नसल्यामुळे ती मानव गेल्यानंतर सरळ घरी आली होती. तिची आई आणि बाबा ती लवकर आल्यामुळे थोडे चकित झाले होते. तन्वी, आज तू एवढ्या लवकर कसं काय आलीस बाळा, तिच्या आईने तिला विचारले. अगं, आज अर्जंट गोव्याला मीटिंग होती, पण तिकीट न भेटल्यामुळे मी नाही गेले सरांसोबत, ते एकटेच गेले आहे. ऑफिसमध्ये मग तसं काही काम नसल्यामुळे मी घरी लवकर आले, तन्वीने सांगितले. बरं, आम्हाला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं बेटा, तन्वीचे वडील. हा बोला ना बाबा, काय झालं? तन्वीलाही आता टेन्शन येऊ लागले होते. बेटा, काल तू आम्हाला जे काही सांगितले राजबद्दल, तेव्हा आम्हाला जास्त विश्वास नाही बसला, पण आज जे काही झालं त्यावरून आमचा पूर्ण विश्वास बसला आहे तुझ्या बोलण्यावर. तन्वीचे वडील खूप टेन्शनमध्ये असल्यासारखे बोलत होते. बाबा, मला कळेल का नक्की काय झाले? मला तुमचं बोलणं ऐकून टेन्शन येत आहे. प्लीज सांगा ना काय झालं. तन्वी, बेटा, आज दुपारी राज आला होता आपल्या घरी. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने आज त्या ब्लॅकमेलरला पूर्ण 5 लाख रुपये दिले आहे, जे तो मागत होता. आणि त्याने त्याच्याकडून ते सर्व व्हिडिओ कॉपीज घेतले, ज्याच्या आधारे तो ब्लॅकमेलर आपल्याला ब्लॅकमेल करत होता. तन्वीचे वडील, काय? त्याने हे सर्व कधी केलं आणि हे करताना एकदा तरी दादाला विचारलं किंवा त्याच्याशी बोलला का तो? तन्वी, हो, त्याने हे करण्याआधी प्रतीकशी बोलला होता आणि मगच त्याने हे पाऊल उचललं. तो आज दुपारी आपल्या घरी आला होता तेव्हा त्याने हे सगळं करण्याच्या बदल्यात आमच्यासमोर एक अट ठेवली आहे. तन्वीचे वडील, कोणती अट बाबा? तन्वीने विचारले. त्याने त्याने आमच्यासमोर तुझ्यासोबत लग्न करण्याची मागणी केली आहे. त्याचं असं म्हणणं आहे की ब्लॅकमेलरचं तोंड गप्प करण्यामागे त्याचा हाच हेतू होता. त्या 5 लाख रुपयेच्या बदल्यात त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तन्वीच्या बाबांना खूप लाचार झाल्यासारखे वाटत होते. हे सगळं ऐकून तन्वीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने कुठे ना कुठे हे हेरले होते की राज तिला मिळवण्यासाठीच हे करत आहे, पण एवढ्या लवकर आणि झटपट या गोष्टी होतील हे तिला अजिबात वाटले नव्हते. नाही नाही बाबा, मी त्याच्याशी लग्न नाही. तन्वी थरथरायला लागली होती.
तन्वी, हे बघ शांत हो बेटा, आम्हाला माहीत आहे तुला त्याच्याशी लग्न करायचं नाही, म्हणून आम्ही त्याला कोणताच निर्णय अजून सांगितलेला नाही. तन्वीची आई: आई बाबा, मी बोलले होते ना तुम्हाला, त्याचा असाच काहीतरी हेतू असेल. मला या गोष्टीची पूर्वीच कल्पना आली होती. आता काय करायचं, त्यात मानवसर पण नाही इथे. त्यांनी यावर नक्की काहीतरी मार्ग काढला असता. तन्वीला आता रडू येत होते. आज संध्याकाळी राज पुन्हा येणार आहे आपल्याकडे. त्याला तुझा निर्णय काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. तन्वीचे वडील: मी त्याला नाही सांगणार आहे बाबा, मला नाही लग्न करायचं त्याच्यासोबत. तन्वीला आता रडूच कोसळले. तिने एक हुंदका दिला आणि ती तिच्या रूममध्ये निघून गेली. रूममध्ये आल्यानंतर ती रडत रडतच बेडवर झोपली. तिला राजची सर्व कर्तृत्व आठवत होती. बराच वेळ रडल्यानंतर तिला तशी झोप लागून गेली. खूप वेळ झाला तन्वी रूम बाहेर आली नाही, म्हणून तिची आई तिला पाहायला आली तर ती झोपलेली दिसली. संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. तिच्या आईने तिला उठवले. तन्वी, ए बाळा तन्वी, चल उठ, बघ संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळच्या वेळी असं झोपू नये, चल उठ. तन्वीची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला उठवत होती. तन्वीने डोळे मिणमिणते करत हळूच उघडले. तिला तिची आई दिसली तसं तिने आईच्या मांडीवर डोके ठेवले. तिची आई अजूनही तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. उठ बेटा, संध्याकाळ झाली, चल फ्रेश हो, तुला बरं वाटेल. मी तुझ्या आवडीचं जेवण बनवते आज, आई तिला समजावत होती. आई, मला नाही लग्न करायचं राजसोबत. तन्वी पुन्हा हमसून हमसून रडायला लागली. तिने आईला मांडीवरच घट्टी मिठी मारली. नाही बेटा, तुझ्या मनाविरुद्ध काही होणार नाही. तुझ्या आयुष्याचा निर्णय हा सर्वस्वी तुझा असेल, त्यामध्ये आम्ही कोणीच काही बोलणार नाही, तुझे बाबा देखील नाही, तन्वीची आई तिला समजावत होती. हो बेटा, तुला आमच्याकडून कसलीही जबरदस्ती असणार नाही, तू कसलीच काळजी करू नको. तुझा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे, त्यामध्ये आम्ही तुला पुरेपूर साथ देऊ. त्याच्या एका अटीपेक्षा आम्हाला आमच्या मुलीचं आयुष्य जास्त महत्त्वाचं आहे. तन्वीचे वडील तिच्याशी बोलायला तिच्या रूममध्ये आले होते. तिचे वडील तिच्या रूममध्ये आले तसं ती उठून बसली. तिच्या वडिलांनी तिच्या डोक्यावर थोपटले तसं तिच्या डोळ्यात अश्रू आले. बाबा, मी तुमची खूप आभारी असेन. आज तुम्ही दोघे मला समजावून घेत आहात, हेच माझ्यासाठी खूप आहे. तुम्ही माझ्यासोबत आहे ना, मग मी एकदम निर्धास्त आहे. तन्वीला तिच्या वडिलांचं बोलणं ऐकून बरं वाटलं. बरं, प्रतीकचा फोन आला होता. तो आणि राज घरी येत आहेत 10 मिनिटांमध्ये. मी तेच सांगायला आलो होतो. तुम्ही या दोघी खाली. आणि हो बेटा, तुझा काय निर्णय असेल ते बिनधास्तपणे त्याला सांग. पुढे काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ. तिच्या वडिलांनी तिला आश्वस्त केले. हो बाबा, आलीच मी, तुम्ही दोघे जा पुढे, मी फ्रेश होऊन येते. तिचे आई बाबा खाली निघून गेले. थोड्या वेळात प्रतीक आणि राज घरी आले. तेवढ्यात तन्वी देखील फ्रेश होऊन खाली हॉलमध्ये आली. तिच्या आईने सर्वांसाठी चहा आणला होता. तेवढ्यात राजने स्वतःच बोलायला सुरुवात केली. काका काकू, तुम्ही तन्वीसोबत माझ्या अटीबद्दल बोलले असतीलच, तर आता मला तिचा निर्णय ऐकायचा आहे. राज अगदी सहजपणे हे सगळं बोलत होता. जणू काही सर्व त्याच्या मनाप्रमाणे होणार होतं. हे सगळं बोलताना राजच्या बोलण्यात आणि हावभाव कमालीचा फरक दिसून येत होता. तन्वीला तर त्याचं बोलणं अगदी रुक्ष वाटत होतं. तिला त्याचा अतिशय राग येत होता, पण थोडं शांत राहायचा तिने त्याच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला. त्याचे हातपाय पडणार नव्हतीच ती, पण त्याच्या म्हणण्यानुसार त्याची अटसुद्धा मान्य करणार नव्हती. तेवढ्यात तिच्या बाबांनी बोलायला सुरुवात केली. हे बघ राज, जसं की आम्ही तुला याआधी सांगितलं होतं, तिच्या आयुष्याचा निर्णय सर्वस्वी तिचा असेल आणि ती जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. मग तो निर्णय तुझ्या अटीविरुद्ध असला तरी आमची काही हरकत नसेल. तन्वीचे बाबा जरा स्पष्टच बोलले, म्हणून राजला ते खटकले. तिचा निर्णय काहीही असो, तिने फक्त एक लक्षात ठेवावं की आज तिचा भाऊ माझ्यामुळे खूप मोठ्या संकटातून बाहेर आला आहे आणि त्याची परतफेड तर करावीच लागेल. मग ते माझ्याशी लग्न करून का असेना, तिचं तिने ठरवावं. राजला वाटत होतं की त्याच्या अशा बोलण्याने तन्वी डगमगेल आणि स्वतःहून त्याच्याशी लग्न करायला तयार होईल. हे बघ राज, पहिले तर तू आम्हाला हे सांग, आम्हाला कोणाला काहीच न सांगता तू त्या ब्लॅकमेलरला पैसे दिलेच कसे? तू हे सगळं मुद्दाम करत आहे. तू स्वतः आम्हाला या सगळ्यामध्ये अडकवू पाहत आहेस. तन्वी जरा रागातच बोलली. अगं तन्वी, तू असं कसं बोलत आहेस? त्या दिवशी तूच माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझी मदत मागितली होती ना, मग आता काय झालं? मी जर आता मदत केली आहे तर तू मलाच आता उलट जाब विचारत आहे. राज, मी तुझ्याकडे माझ्या दादासाठी मदत मागितली होती. माझ्यासोबत लग्न कर असं नव्हते बोलले मी तुला. तू कशाच्या आधारे माझ्याशी लग्न कर म्हणत आहेस? केवळ तू माझ्या भावासाठी 5 लाख रुपये देऊ केले, त्याची परतफेड म्हणून मी तुझ्याशी लग्न करेल हा विचारही तू कसा केलास? तन्वी आता खूप संतापली होती. हे सगळं मला माहीत नाही. तू जर मी सांगतो तसं केलं नाही तर याचे परिणाम खूप वाईट होतील. राज जणू धमकीच देत होता. त्याच्या चेहऱ्यावर कमालीची शांती दिसत होती. काय परिणाम होतील सांग ना?
तुला काय वाटलं मी तुला पाहिजे तसं वागेन? अरे तू कितीही म्हटलं तरी मला काहीही फरक पडणार नाही. मी तुझ्याशी लग्न करणार नाही. तन्वी तिच्या निर्णयावर ठाम होती. पण तिला काही फरक पडत नाही पाहून राज मात्र चलबिचल झाला होता. हे बघ राज, तुझे जे काही पैसे आहेत ते सर्व मी फेडेन. मला मान्य आहे तू माझ्या मुलाला संकटातून वाचवलं आहे. पण त्यासाठी मी माझ्या मुलीच्या आयुष्याचा सौदा नाही करू शकत. तन्वीचे वडील: काका, हा सौदा नाही, माझं प्रेम आहे तिच्यावर अगदी पूर्वीपासून. पण ती मला नाकारत आहे. फक्त आणि फक्त त्या फडतूस मानवसाठी. तिचं प्रेम आहे त्याच्यावर. राजने त्याचा डाव आयत्या वेळेस साधला. हे ऐकल्यावर तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तन्वी स्वतः जाम हादरली. राज असं काही बोलेन तिला अजिबातच वाटलं नव्हतं. तिचं आणि मानवचं रिलेशन अशा प्रकारे तिला घरच्यांना सांगायचं नव्हतं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.